सोलापूर दिनांक 21 सामाजिक बांधिलकीतून सामाजिक सह विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त जुळे सोलापूर आणि दक्षिण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांना 51,000 बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला। यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले। गुरुपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे। या निमित्तानं फाउंडेशनच्या वतीनं श्री स्वामी मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांना शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू देण्यात आले। नेटक्या पद्धतीनं विविध मंदिराच्या ठिकाणी धार्मिक वातावरणात हा उपक्रम पार पडला। स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते येथील बेलाटी येथील बाळूमामा मंदिर, देगाव येथील वाणकर वस्ती, सुंदरम नगर, जुळे सोलापूर स्वामी समर्थ मंदिर, आसरा चौक, गजानन महाराज मंदिर सोरेगाव, माळकवठे मंद्रुप, 13 मैल येथील मंदिरांमध्ये बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला। या प्रसंगी युवराज राठोड, श्रीशैल हत्तुरे, शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णाप्पा सत्तुबर, 13 मैल माजी सरपंच आनंद देशमुख, देगावचे भगवान जोशी, हत्तूर श्रीशैल हत्तुरे, तेलगावचे धर्मराज पुजारी, माळकवठे येथील प्रशांत काळे, महादेव बगले, मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे, अल्ताफ शेख, बेलाटी येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील, पुजारी अण्णप्पा घुटकडे, विजय वाघमोडे, नदाफ उस्मान, माळकवठेचे माजी सरपंच अमोक सिद्ध थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। या दरम्यान शहरातील सुंदरम नगर, स्वामी समर्थ मंदिर, जुळे सोलापूरमधील समर्थ नगर येथील स्वामी समर्थ मंदिर, कल्याण नगर, दत्त मंदिर, सोरेगाव गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक, माढा बनशंकरी मंदिर, सिंधू विहार, गणेश मंदिर, कमलानगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे स्वामी समर्थ मंदिर, बिरनाळ मठ, मंद्रुप, हत्तूर यासह जुळे सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये दिवसभर हा उपक्रम पार पडला। नमस्कार। आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्तांना व दत्त भक्तांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशन तर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 52 गावांमध्ये आणि जुळे सोलापूर भागातील साधारणपणे 20 मंदिरांमध्ये 51,000 लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या मंदिरांमध्ये 51,000 लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे। तरी स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता संध्याकाळी आरतीला परत त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहेत।